आता पाहणार आहोत जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। सोलापूर शहर आणि जिल्ह्याला येलो अलर्ट। सोलापुरातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचलं। पुढील 2 दिवस सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज। कापसाची होळी आंदोलन करून यावेळेस यवतमाळमध्ये युवक काँग्रेसचं अनोखं आंदोलन आणि सरकारचाही निषेध। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट। कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव देण्याची युवक काँग्रेसची मागणी। बच्चू कडूंच्या नागपुरातील माही एल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी जमा करण्यास सुरुवात। बच्चू कडू यांच्याकडून 28 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये माही एल्गार मोर्चाचं आयोजन। घरोघरी जाऊन झोळीमध्ये वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये लोंढे पितापुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल। जमीन संदर्भात खंडणी मागितल्या प्रकरणी लोंढे पितापुत्रांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। आठवडाभरात लोंढे पितापुत्रांवर खंडणी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये खामगाव ते शेगाव रोडवरती कारचा भीषण अपघात। भरधाव कारनं मालवाहू वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिली। घटनेचा सीसीटीव्ही समोर। अपघातामध्ये 2 जण जखमी, एक गंभीर जखमी असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू। अमरावतीच्या मोर्शीमध्ये कृषी विभागाच्या लिपिकाची हत्या। एकाला अटक। पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार शनिवार आणि रविवारी भाविकांसाठी बंद राहणार। शनिवार रविवार घाटशिळ मार्गे दर्शन व्यवस्था। गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद। दिवाळीच्या 4 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोटला भाविकांची मोठी गर्दी। महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून देखील भाविक दर्शनासाठी दाखल। स्वामी समर्थ मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा। रायगड जिल्ह्यातील रोहात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाचं खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते अनावरण। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि हजारो स्वाध्याय उपासकांची उपस्थिती।